रक्षाबंधन झालं, आता येत आहे हरतालिका. हरतालिकेसाठी आपण नेहमीच नवी साडी घेतो. तसेच आपले रक्षाबंधनला सुद्धा घेतलेल्या असतातच. मग रक्षाबंधनच्या जेवढ्याही साड्या होत्या तेवढ्या सगळ्या साड्या कस्टमरच्या देऊन झालेल्या आहेत. आता राहिल्या त्या हरतालिकेच्याही आता मी काय करते की सगळे जेवढ्याही साड्या आलेल्या असत्या एका स्टॉकमध्ये फॉल धुवून वाळत घालते. मशीनवरती बसली की सगळींना भरभर लावून घेते. नंतर खाली बसली की त्यांना हातशिलाई करायला घेते. त्यावेळेला मग पोरं बाजूला खेळत असतात, कधी कधी झोपलेले असतात, कधी कधी सहीचा वगैरे अभ्यास घ्यायचा जर बाकी राहिला असेल मला तर मी तो सुद्धा घेऊन घेत असते. परंतु शक्यतो मी हे काम जरा निवांत किंवा मग रात्रीला मुलं झोपले की मग रात्री उशिरापर्यंत 12-1पर्यंत करत असते. तर आज मला या सकाळी साड्या अर्जंटमध्ये द्यायच्या होत्या. सकाळी ते 8 वाजताच घ्यायला येणार होते, म्हणून मग मी इथे संध्याकाळीच करायला घेतल्या. ॲक्च्युली खरं तर यासोबतच्या आलेल्या बाकीच्या सगळ्या साड्या करून झालेल्या होत्या, पण हे 2-3 फॉल काही भेटले नव्हते आणि माझ्याकडे पण शिल्लक नव्हते, म्हणून मग वेळ होऊन गेलेला. मग नंतर आल्यावरती मग त्यांना करून घेतला आणि मग छान असे फॉल लावायला घेतले. एक एक साडी मस्त करून घेत होती आणि बाजूला ठेवून देत होती. त्यानंतर आता गोपाळकाला कृष्ण जन्माष्टमी गेली. मग साईचं काय चाललं होतं, त्यांना स्कूलमधून ना कान्हाजींची प्रिंट करून मिळालेली होती आणि त्याला कलर करायला सांगितलेला होता. तर पण मग तो नेहमी कलर करताना मला नेहमी विचारून घेतो की मम्मा कधी कुठं कोणता कलर द्यायचा आहे, आणि मी त्याला सांगत चालते आणि साईडने थोडीशी बॉर्डर मात्र करून देत असते. आणि मग ती बॉर्डर करून दिल्यावरती तो छान असं मध्ये कलर भरून घेत असतो. हां, थोडाफार त्याचा असा पण कलर जात नाही बाहेर, पण बॉर्डर करून दिल्यावर मुलांना समजतं की एवढ्या पेस्टमध्येच आपल्याला हा कलर द्यायचा आहे, दुसरीकडे आपल्याला दुसरा कलर द्यायचा आहे असं. मग तो कलर करायला घेतला. मग खरं तर माझे सासरे म्हणजे साईचे बाबा आलेले होते, त्यांच्यासोबत बसला, थोडासा खेळला वगैरे. स्वामी यावेळेला झोपून गेलेला होता. मग जो काही बाकीचा स्कूलचा अभ्यास होता तो त्यांनी त्यांच्यासोबत पूर्ण केला आणि कलर करायला मात्र माझ्याजवळ येऊन बसलेला होता. त्यानंतर मी आवरून घेतलं होतं, थोडी बाहेर गेली होती, मला काही फॉल आणायचे होते तर ते घेऊन आले आणि अशा पद्धतीने मी माझे कामं करून घेतले. नंतर स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे केले रात्रीला आणि मग थोडंसं साई म्हणत होता की खाली फिरायला घेऊन चल, म्हणून मग मी पटापट आवरत होती तर वरती भांडे घासत होती आणि बघितलं तर स्वामीराजांचं आमचं एवढं काम चाललं होतं. म्हणजे मी त्याला खायला दिलेलं तर त्याने ते सांडून दिलेलं आणि मग नंतर तो ताट ओढतो म्हणून मग मी त्याला देऊन देत असते. नंतर छान असं झाडून भरत होता. खरंच मला खूपच कौतुक वाटलं त्याचं.